गुन्हेगारीत एकदा पाय ठेवलेला माणूस वारंवार गुन्ह्याकडे वळतो. हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे. अशाच एका आरोपीबद्दल आपण आजच्या प्रकरणात बघणार आहोत. मियाज शेख नजीर उर्फ सिकंदर, वय वर्ष 35, मुजीब कॉलनी, कटकट गेट. गुन्हेगारी प्रवास समोर आला आहे. हा आरोपी 2017 मध्ये झालेल्या दंगलीत सहभागी होता. त्यानंतर काळ लोटला गेला तरी त्याने समाजविघातक कृत्य थांबवले नाही. उलट अंमली पदार्थांच्या विक्रीकडे वळून त्यांनी गुन्हेगारी जगतात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आणि मजबूत देखील करण्याचा प्रयत्न केला. मात्र अंमली पदार्थ प्रतिबंधक पथकाने केलेल्या कारवाईत त्याचे सर्व डाव उधळून लावले. केवळ अंमली पदार्थच नाही, तर घरात काळ्या जादूसाठी वापरलं जाणारं साहित्य, गावठी कट्टा आणि एकूण 34 प्रकारचे संशयास्पद वस्तू सापडल्या. ही कारवाई केवळ एक गुन्हेगार पकडण्यापुरती मर्यादित नसून गुन्हेगारी, अंमली पदार्थ आणि अंधश्रद्धेच्या संगमाचं दर्शन घडवणारी ठरली आहे. शेख नियाज शेख नजीर उर्फ सिकंदर हा 35 वर्षीय आरोपी कॉलनीमध्ये कटकट गेट्स परिसरात राहतो. समाजातील सामान्य माणसाप्रमाणे शांत जीवन जगण्याऐवजी त्याने गुन्हेगारी हा आपला मार्ग निवडला. 2017 साली राजा बाजार भागात मोठ्या प्रमाणावर दंगल घडली होती. या दंगलीत त्याचा सहभाग स्पष्टपणे सिद्ध झाला होता. त्याच्यावर दंगल भडकवणे, जमावबंदीचे उल्लंघन करणे, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणे अशा प्रकारचे गुन्हे कलमाखाली गुन्हे दाखल झाले होते. त्या घटनेनंतर तो काही काळ गप्प बसला असला तरी लवकरच गुन्हेगारीकडे वळाला. एन-डी-पी-एस पथकाला सूत्राच्या माध्यमातून माहिती मिळाली की सिकंदर हा अंमली पदार्थाच्या म्हणजेच एम-डी विक्रेता आहे. एम-डी हे अत्यंत घातक, तरुणाईचा नाश करणारी ड्रग आहे. तो लहान प्रमाणात देखील शरीरावर गंभीर परिणाम करतो. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक गीता बागडे यांनी उपनिरीक्षक अमोल म्हस्के, महेश उगले, सतीश जाधव, नितेश सुंदरडे, विजय त्रिभुवन, छाया लांडगे यांच्यासह विशेष पथक तयार केलं. या पथकाने सापळा रचून आरोपीच्या घरी स्थानिक छापा टाकला. छाप्यात पोलिसांना 2 पिशव्यांमध्ये 12 ग्रॅमपेक्षा जास्त एम-डी ड्रग्ज आढळले. बाजारात याची किंमत लाखोमध्ये जाते. यावरून आरोपीचा ड्रग्ज व्यवसाय केवळ छोट्या पातळीवर नसून व्यवस्थित नेटवर्कद्वारे चालत होता, असा अंदाज वर्तवला जातो. या छापेत पोलिसांना जे साहित्य मिळाले ते धक्कादायक आणि समाजातील हादरवणारं आहे. अंमली पदार्थ आणि शस्त्रासोबत काळ्या जादूसाठी वापरलं जाणारं साहित्य आढळून ही अपत्मक घटना आहे. पोलिसांना घरातून जनावरांची हाडं, कासवाचं कवच, चिमटी, हंटर, 109 प्रकारच्या कवट्या, माळा, भुताच्या मुखवटा, धातूंची नाणी, कुंकू, हळद, विविध पूजा विधीतील साहित्य, एकूण 34 प्रकारचं साहित्य जप्त करण्यात आलं आहे. या वस्तू पाहून पोलिसांनाही आश्चर्य वाटले की गुन्हेगारी सोबत काळ्या जादूच्या अंधश्रद्धेवर पद्धतीचा वापर हा आरोपी करत होता का? अजून तपासाचा भाग आहे. छाप्यात पोलिसांना घरात एक गावठी कट्टा मिळाला. गावठी बंदुका किंवा कट्टे हे बेकायदेशीर असून प्रामुख्याने दहशत माजवण्यासाठी, खंडणीसाठी, वैर उकळवण्यासाठी वापरले जातात. ड्रग्ज व्यवसायासोबत शस्त्र बाळगणे हे आरोपी किती धक्कादायक आहे याचं प्रत्युत्तर देत आहे. तपासात समोर आलं, सिकंदर हा परराज्यातून अंमली पदार्थ आणून राज्यातील स्थानिक स्तरावर विक्री करत असे. अशा प्रकारे त्याने तरुणाला ड्रगच्या ओळख्यात ओढलेले होते. शिवाय काळ्या जादूच्या साहित्याच्या माध्यमातून तो लोकांना घाबरत असेल अशा शक्यताही आहेत. दंगल, ड्रग्ज, अंधश्रद्धा या तिन्हींचं मिश्रण आरोपीच्या गुन्हेगारी प्रवासात चित्र उभं करत आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक गीता बागडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने धाडसी पाऊल उचललं. छापा टाकताना अंमली पदार्थ, गावठी कट्टा, काळ्या जादूचं साहित्य जप्त करून आरोपीला अटक करण्यात आला आहे. त्याचबरोबर एन-डी-पी-एस कायदा, शस्त्रज्ञ कायदाचं तसंच संबंधित भारतीय दंड संहितेच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासाद्वारे त्यांचं नेटवर्क, साथीदार आणि पुरवठा साखळी याबाबत माहिती उघड होईलच. अंमली पदार्थाच्या आहारी गेलेले तरुण यांचं आयुष्य उद्ध्वस्त करतात. गावठी कट्ट्यासारखे शस्त्र वापरणं गुन्हेगारी परिसरात दहशत निर्माण करतात. काळ्या जादूच्या साहित्यामुळे अंधश्रद्धेला खतपाणी मिळत आहे आणि समाज अजून अंधश्रद्धेकडे ढकलला जातो.
दंगलखोर आणि ड्रग्ज विक्रेते एकत्र असल्यास प्रशासनाला मोठं आव्हान उभं राहतं. आता पोलिसांसमोर महत्त्वाचा प्रश्न आहे, की आरोपीचं परराज्यातील ड्रग्ज पुरवठादार कोण आहे? काळ्या जादूचं साहित्य त्यांना कोणत्या हेतूसाठी गोळा केलं? 2017च्या दंगलीतील त्याचं नेटवर्क अजून सक्रिय आहे का? आरोपी मागे कोणते मोठे गँगस्टर माफिया आहेत का? या सर्व प्रकरणाचा तपास पुढे चालू आहे. न्यायालयीन प्रक्रियेत पुरावे ठोस असल्यास आरोपीला दीर्घ शिक्षा होण्याची शक्यता आहे. तर या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा.